चप्पल नाही, अंगावर साधी साडी आणि शाळेत शिक्षणही नाही, पण संपूर्ण देश त्यांना जंगलाची चालती बोलती विश्वकोश म्हणून ओळखतं. ही कथा आहे कर्नाटक मधल्या तुलसी गौडा यांची. अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या तुलसी यांनी लहानपणीच शाळा सोडली. कोणते झाड कुठे लावावे, कोणत्या बियांची कशी लागवड करावी, कोणत्या ऋतूमध्ये कोणती वनस्पती चालते आणि जंगलाचे संवर्धन कसे करायचे याचं सखोल ज्ञान त्यांनी अनुभवातून मिळवलं. गेली अनेक दशकं त्यांनी हजारो नव्हे तर लाखो रोपांच्या संवर्धनासाठी आणि वृक्षरोपणासाठी योगदान दिलं. त्यांच्या अथक परिश्रमामुळे कर्नाटकातील अनेक भाग अधिक हिरवेगार झाले. विशेष म्हणजे त्यांना कोणतीही औपचारिक शिक्षण नव्हते, तरीही वन विभागातील अधिकारी, संशोधक, पर्यावरण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत होते. त्यांच्या या अमूल्य योगदानाची दखल घेत भारत सरकारने 2020 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या राष्ट्रपती भवनात पोहोचल्या तेव्हाही त्यांच्या पायात चप्पल नव्हती. त्या अनवाणी पायानेच पुरस्कार घ्यायला गेल्या होत्या. त्यांचा हा साधेपणा आणि नम्रता दर्शवणारा फोटो संपूर्ण देशात व्हायरल झाला, कारण त्या फोटोने लाखो लोकांना एक गोष्ट शिकवली. महान होण्यासाठी मोठी पदवी लागत नाही, लागते ती फक्त आपल्या कामाप्रतीची निष्ठा, अथक मेहनत आणि निसर्गावर असलेलं निस्वार्थ प्रेम, समर्पण असेल तर, मेहनत असेल आणि चांगले काम करण्याची जिद्द असेल तर एक साधी आदिवासी महिला देखील संपूर्ण देशासाठी प्रेरणा बनू शकते. हीच होती तुलसी गौडा यांची गोष्ट. अशाच प्रेरणादायी कथांसाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.